दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही, पण मला खात्री आहे का की ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. देवेंद्रजी बहुतेक त्यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाण्याआधी एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय असं यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या वक्तव्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुरू झाल्यात. आदिती तटकरेंनी हे वक्तव्य नेमकं कोणत्या पार्श्वभूमीवर केलं यावर एक नजर टाकूया. बारामती मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचार सभेत आदिती तटकरेंनी सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची वेळ आल्याचं वक्तव्य केलं. आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं. आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती. कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही, पण मला खात्री आहे का की ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानं राज्यात राजकीय चर्चा सुरू झाली नसती तरच नवल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फुलटॉस टाकल्यावर संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदावरून असा उत्तुंग षटकार ठोकला की भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला काहीच करता आलं नाही. चांगली गोष्ट, अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. सुनेत्राच्याही पवारांना जर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करणार असतील तर ते भारतीय जनता पक्षाच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्रजी बहुतेक त्यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाण्याआधी एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय असं यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे. संजय राऊतांनी षटकार ठोकल्यानंतर महायुतीतील सत्ताधारी प्रतिक्रिया देण्यासाठी राजकीय पिचवर उतरले. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होण्यासाठी तब्बल 3.5 वर्षांचा अवकाश आहे. त्यामुळे आगामी काळात अशा चर्चा अनेकदा रंगणार आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री पदावरून होणारी ही निव्वळ वक्तव्य आहेत दबावतंत्राचा भाग, याचं उत्तर भविष्य काळात मिळेल. संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.